नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हा आपला या चॅनलचा 300वा व्हिडिओ। या अगोदर आपण 299 व्हिडिओ या चॅनलवर टाकलेले आहेत। या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत यासाठी आहे कारण की तुमच्या प्रतिसादामुळेच हे संपूर्ण चॅनल इथपर्यंत येऊन ठेपलेलं आहे। आज आपली जी काही प्रोग्रेस आहे ती तुमच्या सर्व प्रतिसादाच्या माध्यमातून आहे हे लक्षात असू द्या। असाच प्रतिसाद देऊन तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकून घ्यायच्यात आणि त्या माध्यमातून आपल्या स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे हे लक्षात असू द्या। या सर्व गोष्टी यासाठी आहेत कारण आपण हे चॅनल सुरू केलं ते एका निश्चित ध्येयाने, निश्चित उद्देशाने। त्याचे उद्देश आणि ध्येय एका व्हिडिओमध्ये आपण दिलेले होते। त्यासाठी आपण शैक्षणिक जी काही प्रत्येक बाब असेल ती आपण सोडलेली नाही आणि शैक्षणिक घटकांच्या माध्यमातून हे चॅनल चालवणे, त्याचा लोकांचा प्रतिसाद मिळवणे आणि विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून चांगल्या गोष्टी देणे हा आपला मुख्य उद्देश या संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून राहिलेला आहे। हा प्रवास फार कठीण होता परंतु तुमच्या प्रतिसादामुळे या प्रवासामध्ये कुठल्याही पद्धतीच्या अडचणी आलेल्या नाहीत आणि निश्चितच भविष्यात पुढेही कुठल्याही अडचणी येणार नाहीत कारण तुमचा प्रतिसाद हा असाच राहणार आहे। त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि कमेंट्सच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक द्यायचं आहे जे की पुढील 301 या व्हिडिओसाठी ते कामयाब ठरणार आहे किंवा माझी प्रेरणा ठरणार आहे हे लक्षात असू द्या। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय चांगल्या गोष्टी ज्या की आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमावर निर्धारित किंवा स्पर्धा परीक्षेसाठी ज्या गोष्टी लागतात त्यासाठी आपण दिलेल्या आहेत। स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी काही निश्चित तत्वे, मूल्ये स्वतःसाठी करून घ्यावी लागतात आणि ही मूल्ये किंवा काही गोष्टी आपण जर स्वतःसाठी गृहीत धरल्या तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये होतो। हा जो काही आपला रोल आहे हा रोल आपण कायम ठेवलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा हीच बाब तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत जी की एक सुविचार तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि या सुविचाराच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत ज्या आपल्या या प्रवासामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा त्या महत्त्वाच्या आहेत हे लक्षात असू दे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या प्रत्येकावर तुम्ही जर विचार केला तर निश्चित तुम्हाला त्या एक प्रेरणादायी ठरणार आहेत आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून तुम्हाला पुढे जाता येणार आहे। आजच्या या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्याला किंवा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना स्पर्धेच्या माध्यमातून सामोरं जावं लागतं। ही स्पर्धा संपूर्ण आपल्या विद्यार्थी मित्राबरोबर असते आणि ती स्पर्धा करण्यासाठीच आपल्याला तयार व्हायचं असतं। हे तयार होणे, त्यासाठी तुमची मानसिकता तयार होणे, ही मानसिकता जर तयार झाली तर निश्चित आपण यशापर्यंत जातो आणि आपण यश एकदा संपादन केलं की निश्चितच आपल्याला त्या यशाच्या माध्यमातून भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला सुद्धा मार्गदर्शन करण्याची कुवत निर्माण होते। ती ताकद किंवा तो विचार निर्माण करण्याचं काम आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत जो की आजचा हा 300वा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे आणि निश्चित भविष्याच्या वाटचालीसाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहे। त्यासाठीच एवढा हा प्रयत्न आहे। आज एक आपण सुविचार घेतला, या माध्यमातून तो वैचारिक भाग आहे हे लक्षात घ्या। अतिशय चांगलं स्टेटमेंट आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। ते स्टेटमेंट सुरुवातीला आपण वाचून घेऊ म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की आपल्याला भविष्यामध्ये कशा पद्धतीची तयारी करायची आहे, विद्यापीठाच्या परीक्षेची आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची हे लक्षात घ्या। स्पर्धा परीक्षांच्या धडपडीत प्रत्येक विद्यार्थी कधी ना कधी अपयशित तर झालेला असतोच। म्हणजे स्पर्धा परीक्षाच्या आपल्या तयारीमध्ये किंवा आपण जी काही धडपड करत असतो त्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस अपयश तर येतच परंतु त्या अपयशाला खचून न जाता आपल्याला जी उभारी घ्यायची आहे त्या उभारीच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे किंवा ही माहिती आहे हे लक्षात आपल्याला अपेक्षित आहे। आता त्याचा जो काही उर्वरित जो काही पार्ट आहे तर तो आहे परंतु
अपयश पचूनही पुन्हा तयारी करतो आणि यशस्वी होतो, तोच जगाला मार्गदर्शन करू शकतो, हे लक्षात घ्या. कारण या जगामध्ये आपल्याला स्पर्धा ही महत्वाचीच आहे. ती कुठल्याही क्षेत्रात असेल किंवा कुठलंही क्षेत्र आपल्यासाठी असो, त्यासाठी आपल्याला स्पर्धा करणं आवश्यक आहे. आता ही स्पर्धा करत असताना आपल्याला अपयश पचवण्याची जी आपली स्वतःची मानसिकता आहे, ती मानसिकता सुद्धा आपल्यामध्ये निर्माण व्हावी. कारण आपल्याला त्याच्यामधूनच चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळत असतात. आता या शिकायला मिळणाऱ्या गोष्टी आपण अशा पद्धतीनं जर लक्षात घेतल्या तर या संपूर्ण वाक्याचा अर्थ तुम्हाला एकत्रितपणे लक्षात येईल, हे लक्षात असू दे. कारण हे वाक्य पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षांच्या धडपडीत प्रत्येक विद्यार्थी कधी ना कधी अपयशित तर झालेला असतोच, परंतु अपयश पचूनही पुन्हा तयारी करतो आणि यशस्वी होतो, तोच जगाला मार्गदर्शन करू शकतो. आपल्या दोनही पुस्तकामध्ये म्हणजेच स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जे निश्चितपणे आपले जे काही दोन पुस्तकं मागच्या काही कालखंडामध्ये प्रकाशित झालेले आहेत, त्या पुस्तकामध्ये आपण अशाच पद्धतीचे काही कोटेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी जी तयारी लागते त्यासाठी तुमची जी काही एक मानसिकता निर्माण व्हावी लागते, त्या मानसिकतेच्या आधारे आपण अशा पद्धतीच्या कोटेशनच्या माध्यमातून आणि पुस्तकाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी तुम्हाला एकत्रित करून दिलेल्या आहेत. निश्चितच तुम्हाला त्याचा तो फायदा होणारच. पहिलं पुस्तक हे स्पर्धा परीक्षेच्या म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संदर्भात आहे आणि दुसरं पुस्तक त्या संपूर्ण स्पर्धा परीक्षांची तयारी कशा पद्धतीची करायची, याबाबतचे कौशल्य कशा पद्धतीने आपण हासिल करून घ्यायचे आहे त्या संदर्भात आहे. ह्या दोनही पुस्तकात अतिशय चांगल्या पद्धतीने आपण प्रत्येक गोष्टीवर भर देऊन प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही माहिती देऊन तुम्हाला या संपूर्ण जगाच्या स्पर्धेमध्ये उतरवण्याचा प्रयत्न आपण त्या पुस्तकांच्या माध्यमातून केलेला आहे. निश्चित तुम्हाला त्याचा तो फायदा होणारच आहे, परंतु ते पुस्तक सुद्धा तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी या सर्व गोष्टी या माध्यमातून घ्यायच्या आहेत की आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्यावेळेला आपल्याला अपयशाची भीती वाटतेच आणि ती आपल्याला कुठे कुठे कशा पद्धतीने येणारच आहे. परंतु अपयशाच्या माध्यमातून म्हणजे पुन्हा तयारी करणे आणि त्या माध्यमातून आपण यशस्वी होणे, हा जो विचार आहे, हा विचार आपल्या मनामध्ये ठेवणं गरजेचं असतं. हा विचार जर आपण ठेवला आणि त्या माध्यमातून जर तयारी केली तर आपण कुठलीही परीक्षा यशस्वीपणे पार पाडू शकतो. जीवनामध्ये अशाच गोष्टींची अपेक्षा आपल्या सर्वांनाच असते, परंतु ती सर्वांना प्राप्त होते का, तर नाही. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला एक बाब अशी शिकायची की धडपड आपण प्रत्येक वेळेस करतो. बऱ्याच वेळेस आपल्याला जीवनामध्ये या धडपडीमध्ये व्यत्यय आणणारे लोक भरपूर असतात, परंतु तो व्यत्यय किंवा त्या माध्यमातून तो दूर कशा पद्धतीचा करायचा हे सुद्धा आपल्याला त्या वेळेस समजायला पाहिजे. आणि हे जर समजलं तरच आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो, यशस्वीपणे कुठल्याही परीक्षेसाठी सामोरं जाऊ शकतो. आणि ते सामोरं जाण्यासाठी तुमचं जे काही धाडस निर्माण व्हावं, तुमच्यामध्ये तशा पद्धतीची कुवत निर्माण व्हावी, यासाठी विचार देण्याचं काम आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करत आलेलो आहोत. म्हणून आजच्या या 300व्या व्हिडिओपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. निश्चितपणे या नंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमचा असाच प्रतिसाद राहणार आहे, हे लक्षात असू द्या. कारण आपल्याला पुढे जायचंय. राज्यशास्त्राच्या बाबतच्या जेवढ्याही संकल्पना होत्या, या संकल्पना कमीत कमी शब्दामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न आपल्या या चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र शिकायचंय, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या संकल्पना, ज्ञानाचा स्रोत या माध्यमातून दिलेला आहे. त्याचबरोबर आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी कुठल्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी आपल्या या चॅनलवर आपण टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला जे काही ट्युटोरियल पाहिजे, म्हणजे आपल्याला होमवर्क जे पाहिजे असतात, हे होमवर्क कोणत्या पद्धतीने करायचं याबाबतची माहिती आपल्या या चॅनलवर आपण टाकलेली आहे. आपल्याला अशाच पद्धतीच्या तयारीसाठी, म्हणजेच आपली जी काही स्वतःची मेहनत आहे
त्या मेहनतीला फलद्रूप करण्यासाठी आपल्याला जो मुख्य रास्ता दाखवण्याचं काम जे आहे ते आपण या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत करत आलेलो आहोत। निश्चितपणे पुढे सुद्धा अशाच पद्धतीचं हे काम आपण हाती घेतलेलं आहे। आता पहिल्यांदाच म्हणजे सुरुवातीचा जो काही पहिला व्हिडिओ आपण टाकलेला होता त्यामध्ये किंवा काही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचा जो काही उद्देश आहे तो दिलेला होता आणि त्यामध्ये सुद्धा आपण असं म्हटलेलं होतं की हे एक शैक्षणिक चॅनल असल्यामुळं निश्चितच याला जो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे तो मर्यादित असणार आहे। कारण त्याचं असं आहे की ज्या विद्यार्थ्याला खरोखरच आपल्या मनापासून काही संकल्पना समजून घ्यायच्या, काही विचार समजून घ्यायचे किंवा एखादा विषय समजून घ्यायचा ह्याची संख्या आजच्या कालखंडामध्ये कमी कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे आपल्याला या चॅनलवर अशा सर्व गोष्टी बरोबरच आपण स्पर्धा परीक्षांच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्यांचा सुद्धा समावेश करून ठेवलेला आहे। म्हणजेच आपण हा शैक्षणिक विचार करत आहोत आणि या शैक्षणिक विचाराच्या माध्यमातून जो की आपला त्याला सुविचारामध्ये परिवर्तित करण्याचं काम हे चॅनल आपल्याला आपल्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजेच माझा जो काही प्रयत्न आहे तो निश्चितचपणे तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्यात चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी उपयोगी ठरणार आहे आणि तो प्रयत्न तुम्ही घेणं अपेक्षित आहे। म्हणजे घेणं म्हणजे नेमकं काय तर प्रत्येक व्हिडिओमध्ये जो संदेश दिलेला आहे तो संदेश निश्चित विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला घेणं अपेक्षित आहे। कारण आपण ज्यावेळेस वर्गामध्ये शिकतो अशा वर्गामध्ये शिकत असताना आपल्याला काही गोष्टी ज्यावेळेस समजत नाहीत त्या समजून घेण्याचं काम तुम्हाला या चॅनलवर करणं अपेक्षित आहे। कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक विषयाच्या प्रत्येक बाबीवर आपण या गोष्टी इथं टाकण्याचा प्रयत्न केला। तो प्रयत्न करत असताना आपण तुम्हाला समजेल एवढ्याच अपेक्षित शब्दामध्ये ही प्रत्येक संकल्पना समजून सांगितलेली आहे। इवन आपल्याला जो शब्द कठीण वाटतो तो तुम्ही कॉमेंट्समध्ये टाका असं सुद्धा तुम्हाला आपण सूचित केलेलं होतं। म्हणजेच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला आपला हा MCQचा दृष्टिकोन होता, परंतु जसं विद्यापीठाचं धोरण बदललं तसं आपण आपल्याही धोरणामध्ये बदल करून आपण निश्चितचपणे आपल्या या चॅनलला वेगळं स्वरूप देत आलेलो आहोत। मात्र आपण स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्र याबाबतची कुठलीही गोष्ट सोडलेली नाही हे लक्षात असू द्या किंवा आपल्या चॅनलचा ट्रॅक सुद्धा आपण कधीही बदललेला नाही किंवा तो प्रयत्न आपण नंतरच्या येणाऱ्या कालखंडात सुद्धा कधीही करणार नाही। म्हणूनच आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। निश्चित या ठिकाणी मला काही गोष्टी तुम्हाला यासाठीच निदर्शनास आणून द्यावा लागतात कारण की हे 300 व्हिडिओ झाल्याच्या नंतर माझी जी काही कॅपॅसिटी आहे ही कॅपॅसिटी तुमच्यापर्यंत नेण्याचं काम मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे हे लक्षात घ्या। माझ्या मर्यादा माझ्या या संपूर्ण अभ्यासाचा जो काही पार्ट आहे तो पार्ट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चित त्यामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत याची जाणीव मला निश्चितच आहे, परंतु त्या त्रुटीवरही मात करून आपल्याला इथून पुढे जायचं आहे। राज्यशास्त्राचा समग्र अभ्यास करण्यासाठी हे चॅनल डिवोट आहे हे लक्षात असू दे। म्हणून आपण या चॅनलचं नावच स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र अशा स्वरूपाचं ठेवलेलं आहे। कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यशास्त्र या विषयाच्या थ्रू जावं लागतं आणि तोच जो काही भाग आहे तो आपण भाग आपल्या या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे। म्हणजे प्रत्येक व्याख्या असेल, प्रत्येक विषयावरील ज्या 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 गोष्टी असतील त्या गोष्टी आपण दिल्या आणि आपल्या चॅनलवर या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे। निश्चित या 300व्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देत असताना तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करत असताना मला अतिशय आनंद होत आहे। त्याचं कारण असं आहे कारण की तुमचा प्रतिसाद तुम्ही या चॅनलवर गेल्याच्या नंतर होम पेजवर ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस तुमचे लाईक्स तुम्हाला दिसून येतील की किती लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। प्रत्येक व्हिडिओला तुमचा जो काही प्रतिसाद आहे तो प्रतिसाद किंवा काही व्हिडिओला किती प्रतिसाद दिलेला आहे हे मला त्या माध्यमातून समजून येईल, तुम्हाला सुद्धा समजून येईल। त्याचबरोबर आपण सेटच्या परीक्षेसाठी जे व्हिडिओ टाकलेले आहे त्याला तर अतिशय चांगला प्रतिसाद आहे हे लक्षात घ्या।
कारण आज जे काही विद्यार्थ्याची मानसिकता आहे ती मानसिकता म्हणजेच विद्यार्थ्याला भविष्यामध्ये काही ना काही करण्याची मानसिकता आहे. त्याला चांगला विचार घ्यायचा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जाऊन त्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे. त्या यशस्वी होण्यासाठीच अशा वैचारिक गोष्टी तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. आणि या वैचारिक गोष्टी ज्यावेळेस आपण घेऊन येतो त्यावेळेला तुम्हाला स्वतःला सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. हा विचार करण्यासाठीच हे चॅनल आहे. आणि तुमच्या मनामध्ये एखादा जो विचार असेल किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर ते निश्चित तुम्ही तुमच्या या कॉमेंटच्या माध्यमातून टाकू शकता. मात्र या चॅनलवर तुम्हाला सतत कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे, जे की माझ्या प्रेरणेसाठी आवश्यक आहे. आजच्या या 300व्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुमच्या सर्वांचे तर आभार आहेतच, परंतु तुमच्या सर्वांचे धन्यवाद देण्यासाठी हा आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.